राज्यात तिसऱ्या टप्प्यात सरासरी 61.44% मतदान. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 70.35% तर बारामतीमध्ये सर्वात कमी 56.07% मतदान. देशात तिसऱ्या टप्प्यासाठी 64.4% मतदान. आसामच्या 4 मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त 81.61% तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान. मध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये ईव्हीएम मशीन आणि निवडणूक कर्मचारी घेऊन जाणाऱ्या बसला आग. कर्मचारी सुखरूप. ईव्हीएमचं अंशतः नुकसान. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये महिलांचा मतदानावर बहिष्कार. विकासाच्या मुद्द्यांना स्थानिकांचा विरोध. मालदामधल्या राजदौर मतदारसंघातली घटना. भोपाळमध्ये निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष उपक्रम. मतदान केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची मतदारांना संधी. दोन्ही हात नसलेल्या मतदारांनाही बजावला मतदानाचा हक्क. गुजरातच्या नाडियात मतदान केंद्रावर पायाच्या बोटाला शाई लावून केलं मतदान. हरियाणाचं सैन्य सरकार अल्पमतात. 3 अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा. काँग्रेसला दिलं समर्थन. मंत्रिमंडळात न घेतल्यानं नाराजी. अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच. केजरीवालांची कोठडी 20 मेपर्यंत वाढवली. सर्वोच्च न्यायालयानं निकाल राखून ठेवला. अभिनेते शेखर सुमन. काँग्रेसच्या माजी नेत्या राधिका खेडा यांचा भाजप प्रवेश. रामलीला दर्शनानंतर पक्षांतर्गत त्रास दिल्याचा राधिका खेडांचा आरोप. 18 महिन्यानंतर देशात चीनी राजदूताची नियुक्ती. जू फेंगहाँग भारतातल्या चीनचे नवे राजदूत. लवकरच स्वीकारणार पदभार. उत्तराखंडच्या जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी पुन्हा हेलिकॉप्टरची मदत. वायुसेनेचा IF हेलिकॉप्टर धरणातल्या पाण्यानं विझवणार आग. ब्राझीलमध्ये पुरामुळे हाहाकार. 130हून अधिक जण बेपत्ता. अनेक इमारतींसह रस्ते पाण्यात. स्टेडियमला तलावाचं स्वरूप. रनवेवरील विमानही पाण्यात. अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये वादळामुळे 40हून अधिक घरं उद्ध्वस्त. परिसरात मोठं नुकसान. एकाचा मृत्यू. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 5व्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ. 6 वर्षे राहणार राष्ट्राध्यक्षपदावर. पोलिसांच्या सुटकेसंदर्भात हमास इस्रायल यांच्यामध्ये इजिप्तमध्ये बैठक. मात्र ही इस्रायलसाठी शेवटची संधी. हमासचा बैठकीआधी इशारा. गाझातल्या राफा शहरावर इस्रायलच्या सैन्यानं बॉम्ब वर्षाव करत केला कब्जा. कालच राफा रिकामा करण्यासाठी केलं होतं आवाहन. दक्षिण आफ्रिकेच्या जॉर्ज शहरामध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली. 5 लोकांचा मृत्यू. अनेक लोक अडकल्याची शक्यता. रेस्क्यू ऑपरेशन सुरू. चीनच्या रुग्णालयात माथेफिरूनं लोकांवर केला चाकू हल्ला. 2घांचा जागीच मृत्यू तर 21 जण जखमी. माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात.